चांगली स्क्रिप्ट आणि चांगला कंटेंट जर तुम्ही लोकांपर्यंत नाही पोहोचवलं तर ते चालत नाही. कोणी डिरेक्टली इंडिपेंडंट डिरेक्टर व्हायचा प्रयत्न करू नये. कारण कसं होतं की तुम्हाला त्या प्रत्येक डिपार्टमेंटचं नॉलेज नसतं किंवा ती प्रोसेस माहिती नसते. ज्यांना इव्हन युट्यूबिंग आणि असं पण करिअर करायचं आहे तर त्यांनी फिल्म मेकिंग शिकावं. म्हणजे ज्यांची सुरुवात आहे त्यांच्यासाठी या फील्डमध्ये जॉब गॅरंटी. हॅलो एव्हरीवन, डिझाईन बिझाईन या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण या पॉडकास्टमध्ये डिझाईन असेल, व्हिडिओ, UI UX आणि फिल्म्स अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो. तर आज आपण पर्टिक्युलरली बोलणार आहोत फिल्म मेकिंगबद्दल. मुळात फिल्म हा आपल्या सगळ्यांचा खूप जवळचा विषय असतो. रील्स असतील, 30 सेकंड शॉर्ट कॉन्टेंट आपण ज्याला म्हणतो, अशा सगळ्याची जरी क्रेज आत्ता खूप वाढत असली तरी आपण फिल्म्स बघणं कमी नाही करत, राईट? आणि त्याचबरोबर या विषयामध्ये करिअर पण करण्याची लोकांना खूप आवड आहे. सो नक्की ह्याच्यात जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर काय काय चॅलेंजेस आहेत, करिअर ह्याच्यात होऊ शकणार आहे का, अशा सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर शार्दूल कुलकर्णी आज आपल्याशी गप्पा मारणार आहे. सो वेलकम शार्दूल. हाय. येस. शार्दूल, तू गेली बरीच वर्ष फिल्म मेकिंग आणि त्याच्यामध्येही डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करतोयस, राईट? सो मला तुला त्याच अकॉर्डिंगली विचारायचं आहे की नक्की ह्याच्यामध्ये काय काय करिअर ऑप्शन्स आहेत? फिल्म मेकिंग म्हटलं तर तसे खूप सारे ऑप्शन्स आपल्यासमोर येतात. कारण फिल्म मेकिंग ही जी प्रोसेस आहे ही एक टीम वर्क आहे. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट रायटिंगपासून डिरेक्शन डिपार्टमेंट, कॅमेरा डिपार्टमेंट, आर्ट डिपार्टमेंट, कॉस्ट्यूम डिपार्टमेंट, मेकअप, हेअर्सपासून मार्केटिंगपर्यंत असे खूप सारे ऑप्शन्स फिल्म मेकिंगमध्ये असतात. आणि त्याच्यामध्ये खूप लोक किंवा खूप जणांची टीम त्याच्यामध्ये एकत्र काम करत असते. तर आता मी जे त्याच्यामध्ये काम करतो ते माझं डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करतो, रायटिंग आणि डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये. तो डिरेक्शन हा जो असा एक डिपार्टमेंट आहे जे सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट समजलं जातं. तसे तर सगळेच डिपार्टमेंट्स खूप महत्त्वाचे असतात, पण सगळ्या डिपार्टमेंटला एकत्र बांधणं किंवा सगळ्या डिपार्टमेंटला एकत्र काम करून घेणं हे डिरेक्शन किंवा डिरेक्टरचं काम असतं. तर त्या डिपार्टमेंटमध्ये मी काम करतोय. आता गेले काही 15-1 वर्ष झाले मी त्या याच्यामध्ये काम करतोय. सो नक्की जबाबदाऱ्या काय असतात रे मग डिरेक्शन म्हणजे डिरेक्टरच्या नक्की जबाबदाऱ्या काय काय असतात मग? आता डिरेक्टर हा तसं बघायला तर एक फिल्म्स किंवा जो कोणी आता फिल्म्स म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर साधारणतः आता फिल्म म्हणलं की येते 2.5-3 तासाचा चित्रपट. पण ॲक्च्युअलमध्ये आता तसं बघायला तर आता जो फास्ट सगळं जनरेशन आहे त्याच्यामध्ये तुमची 1 मिनिटाची शॉर्ट फिल्म असू दे किंवा वेब सिरीजसारखा कंटेंट असू दे किंवा थिएटरमध्ये रिलीज होणारा मोठा चित्रपट असू दे, ह्या सगळ्या गोष्टी या जो व्हिडिओ फॉर्मॅट किंवा ऑडिओ व्हिज्युअल्समध्ये जातो त्या सगळ्याला फिल्म कन्सिडर केला जातं. आणि डिरेक्टर जो असतो तो सगळा त्या गोष्टी डिझाईन करतो. म्हणजे त्याच्या एकट्याच्या डिसिजन्सवरती ती सगळी फिल्म डिझाईन होते. म्हणजे त्याचं सादरीकरण कसं असावं, त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं टेक्निकल लीड्स काय असाव्यात किंवा तो विषय कुठल्या पद्धतीने सादर केला जावा, एक पर्टिक्युलर पर्सन जो ह्या सगळ्या गोष्टींचे डिसिजन घेतो तो असतो डिरेक्टर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा की पॉईंट जो या सगळ्या पद्धतीमध्ये असतो तो असतो डिरेक्टर. ओके. म्हणजे डिरेक्शनला म्हणजे डिरेक्टरला या सगळ्याचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं. अगदीच. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की डिरेक्टरला लिखाणापासून स्क्रिप्ट रायटिंगपासून ते कॅमेरा टेक्निक्स म्हणा किंवा आर्ट डिपार्टमेंटमध्ये उभारले जाणारे सेट म्हणा किंवा कॅरेक्टर डिझाईनमध्ये त्यांचे वापरले जाणारे कॉस्ट्युम्स, त्यांचं होणारं मेकअप, त्याच्यानंतर शूटिंग कंप्लीट झाल्यानंतर येणाऱ्या पोस्ट प्रोडक्शन म्हणजे एडिटिंगपासून DI किंवा म्युझिकमध्ये गाणी कुठल्या पद्धती असली पाहिजेत, बॅकग्राऊंड म्युझिक कुठल्या पद्धतीचं असलं पाहिजे, त्याच्यानंतर पुढच्या मार्केटिंगच्याही गोष्टी म्हणजे क्रिएटिव्ह पॉईंट्स पण डिरेक्टरला कळले पाहिजेत. त्याच्या बरोबरीनेच कमर्शियल पॉईंटचं पण डिरेक्टरला नॉलेज असलं पाहिजे. कारण कुठली फिल्म बनताना एक पर्टिक्युलर बजेटमध्ये ती बनते आणि दिग्दर्शकाचं किंवा म्हणजे त्या सगळ्या टीमचं ते एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की प्रोड्युसरनी जो इन्व्हेस्ट केलेला मनी आहे तो त्यांना परत कसा मिळावा आणि त्या दृष्टीने प्रेक्षकांपर्यंत आपलं जे प्रॉडक्ट आहे ते कसं चांगल्या पद्धतीने जाईल, ही सगळी जबाबदारी त्या एका व्यक्तीवरती असते. म्हणूनच त्याला कॅप्टन ऑफ द शिप म्हणलं जातं की त्याच्या एका डिसिजनवरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर ह्या सगळ्याच बाबतीतलं नॉलेज डिरेक्टरला असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे हे ओव्हरऑलच खूप एक जबाबदारीची पोझिशन आहे, राईट? मला ह्याच्यावरून असं वाटतं की आता तू म्हणालास की डिरेक्टरला आपण म्हटलं की सगळ्या गोष्टींचं नॉलेज आणि माहीत असणं अपेक्षित आहे. तर समजा जर डिरेक्टर म्हणून कोणाला काम करायचं असेल तर त्याची सुरुवात कशी होते? म्हणजे करिअरच्या स्टार्टिंगलाच तुम्ही डिरेक्टर होत असता का मग तुम्हाला आत्ता तू जे वेगवेगळे डिपार्टमेंट सांगितलेस त्याच्यामध्ये थोडं काम करून तो एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही त्या पोझिशनपर्यंत जाता? म्हणजे ती जर्नी कशी असते बिईंग अ डिरेक्टर?
जे माझं सजेशन असं राहील ह्या याच्यामध्ये की कोणी डिरेक्टली इंडिपेंडंट डिरेक्टर व्हायचा प्रयत्न करू नये. कारण कसं होतं की तुम्हाला त्या प्रत्येक डिपार्टमेंटचं नॉलेज नसतं किंवा ती प्रोसेस माहिती नसते. जरी आता आपण फिल्म मेकिंग शिकतो तरी शिकून झालं तरी आपल्याला डिपार्टमेंट्स कळतात, पण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल किंवा ऑन सेट जे वर्किंग असतं ते अनुभवाशिवाय मिळत नाही. म्हणजे आता आपण जे सक्सेसफुल डिरेक्टर्स बघतो त्यांनी ही सुरुवात अगदी छोट्या छोट्या हेड्सपासून केलेली आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला असिस्टंट म्हणून काम करावं लागतं, मग त्या असिस्टंट म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंटची जबाबदारी घ्यावी लागते. कारण डिरेक्टरमध्ये जे असिस्टंट म्हणून काम करतात डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या प्रत्येक असिस्टंटवरती एका डिपार्टमेंटची जबाबदारी असते. म्हणजे एक असिस्टंट असेल तो आर्ट डिपार्टमेंटची कोऑर्डिनेट करेल, एक असं तो कॉस्ट्युम हेअरशी कोऑर्डिनेट करेल, एखाद्याचं जर डिक्शन चांगलं असेल की त्याला अभिनयाची जाण असेल तर तो आर्टिस्ट बरोबर कोऑर्डिनेट करेल की त्यांना सीन समजावून सांगणं, त्यांना ॲक्च्युअल, कारण कसं तो शूटिंग करताना सगळं एक सलग होत नाही, कुठलाही सीन कधीही होतो, लोकेशननुसार त्याची शेड्यूल लागलेलं असतं. तर मग त्या असिस्टंटनी कुठला सीन झाला आहे, मग त्याच्या आधीचं तुमचं काय होतं, त्याच्यानंतर तुमचं काय असणार आहे, ह्या गोष्टी त्यांनी समजावून सांगणं गरजेचं असतं. मग त्याच्यानंतर येतात हे असिस्टंट डिरेक्टर झाले, मग चीफ डिरेक्टर येतो की जो या सगळ्या असिस्टंट्सच्या टीमला लीड करत असतो. त्यांच्याकडनं काम करून घेणं आणि मेन जे HODs असतात प्रत्येक डिपार्टमेंट त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करणं किंवा सिनियर आर्टिस्ट असतील त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करणं हे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्याच्या पुढे येतो असोसिएट डिरेक्टर किंवा टेक्निकल डिरेक्टर, जो मेनली डिरेक्टरच्या बरोबर, म्हणजे डिरेक्टरला कधी कधी सजेशन्स हवे असतात किंवा कुठेतरी एखाद्या पॉईंटला स्टक होतो. कारण असं होतंच ही क्रिएटिव्ह प्रोसेस आहे, तर त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीला एखादा माणूस त्याला सजेशन लागू शकतात. तर ती पोस्ट असते असोसिएट डिरेक्टरची किंवा क्रिएटिव्ह डिरेक्टरची. तर तो त्या लोकांना सजेशन देऊ शकतो. म्हणजे फायनल डिसिजन हा राहतो मेन डिरेक्टरचा, पण एक सपोर्टिव्ह हँड असतो त्याच्यासाठी, तर ती पोस्ट असते. आणि त्याच्यानंतर काही वर्ष अनुभव घेतल्यानंतर मग तुम्ही इंडिपेंडंट डिरेक्टर होता, जेव्हा तुम्हाला ही सगळ्या प्रोसेस किंवा या सगळ्या गोष्टींचा अनुभव येतो, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, तेव्हा तुम्ही इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून जेव्हा उभे राहता तेव्हा तुम्हाला तो कॉन्फिडन्सही येतो आणि तुम्ही ते सगळं सांभाळू शकता. जर तुम्ही एका रात्रीतनं जर उभे राहिलात की उद्या मला डिरेक्टर म्हणून उभं राहायचं आणि मी ते करणार, आणि तुम्हाला जर ह्याच्यातली कुठलंच नॉलेज नसेल तर मग तुम्ही तो सगळा तो डोलारा तुम्ही सांभाळू नाही शकत आणि मग ते इन्व्हेस्ट केलेला पैसा, वेळ, तुमची क्रिएटिव्हिटी सगळीच वाया जाते आणि सगळे टीम एफर्ट्स पण वाया जातात सगळ्यामध्ये. कारण एक चूक ही अख्ख्या पूर्ण प्रोजेक्टला तो कोलॅप्स होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. आणि जरी नाव हे खराब होतं किंवा चांगलं होतं तर ते प्रोजेक्ट बरोबर त्या सगळ्या टीमचंही होतं. एक्झॅक्टली. म्हणजे एक डिरेक्टर म्हणूनच म्हणतात ना की डिरेक्टर हा की पॉईंट आहे किंवा त्याच्या डिसिजनवरती सगळं चालतं. हे वाक्य परत परत काय येतं, कारण त्याच्यावरतीच ते सगळं सक्सेस आणि फेल्युअर हे त्याच्या ह्याच्यावरती असतं. बरोबर, अल्टिमेट तोच आहे त्या सगळ्यात. बरोबर. पण मग ह्या ज्या सगळ्या ज्या डिरेक्शनमधल्या ज्या सब पोझिशन्स आपण ज्याला म्हणतो त्या तू ज्या एक्सप्लेन केल्यास आता, मग त्यांच्यासाठी काही ट्रेडिशनल म्हणजे एज्युकेशन घ्यावं असं असतं का ते पण सगळं प्रॅक्टिकलच आपण नॉलेज घेऊन लोक आतापर्यंत जी सक्सेसफुल झाली असतील, किंवा काय त्याच्यासाठीचे वेज असतात? म्हणजे जर ज्याला एखाद्याला एंट्री करायची आहे, समजा मला डिरेक्टर म्हणूनच इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, तर मग असे काही ट्रेडिशनल एज्युकेशनचे मार्ग आहेत का? आताची पद्धत अशी आहे की तुम्ही एक बेसिक काहीतरी शिकून जाणं खूप गरजेचं असतं. कारण आताच्या जेव्हा कमर्शियल प्रोजेक्टला तुम्ही मोठ्या जाता किंवा कुठल्याही कमर्शियल प्रोजेक्टला जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला तिथे शिकवायला कोणाला वेळ नसतो. कारण प्रत्येकजण आपापल्या त्या असाइन केलेल्या कामामध्ये बिझी असतो. सो बेसिक तुम्ही जाताना एक काही गोष्टी शिकून जर गेलात तर तुम्हाला आयडिया तरी येते की सेटवरती काय चालू आहे. कारण कसं होतं, नवखा एखादा गेला तर हे शूटिंग आणि फिल्म इंडस्ट्रीचं जे बिहाइंड द कॅमेराचं जग आहे ते इतकं वेगळं आहे की ते सर्वसामान्य माणसांना कधी कळतच नाही की काय चालू आहे. म्हणजे तुम्हाला फक्त वाटतंय की मला हे करायचं आहे आणि तुम्ही सेटवर जर गेलात तर तुम्हाला पहिल्यांदा काहीच कळणार नाही काय चाललंय. म्हणून तुम्हाला बेसिक ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजकाल त्या काही कोर्सेस आहेत किंवा काही मोठ्या इन्स्टिट्यूट्स पण फिल्म मेकिंगचे ग्रॅज्युएशन डिग्रीज कोर्सेस करतात. कारण तुम्ही त्या सगळ्या थिअरेटिकल गोष्टी शिकून जर गेलात तर तुम्हाला सेटवरती फायदा होतो आणि मग तुमची जर्नी चालू राहते. कारण पहिल्याच प्रोजेक्टला जर तुम्हाला तसा एक निगेटिव्ह फीडबॅक आला किंवा तुमचा कॉन्फिडन्स लो झाला तर मग तुम्ही जर्नी पुढे कॉन्फिडेंटली चालूच ठेवू शकणार नाही. त्याच्यामुळे बेसिक काहीतरी नॉलेज घेऊन तुम्ही सेटवर जा. 1-2 प्रोजेक्ट्स ॲज अ ट्रेनी, ॲज अ असिस्टंट डिरेक्टरला पण म्हणणार नाही मी, कारण त्याला पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. एक इंटर्न म्हणून तुम्ही 1-2 प्रोजेक्ट्स करा आणि मग तुम्ही ती डिरेक्टरच्या डिपार्टमेंटची जर्नी चालू करा. अच्छा, म्हणजे थोडक्यात त्यांनी जर काही नॉलेज घेतलेलं असेल तर ते त्यांना पुढे हेल्पफुल राहील, राईट?
मग अशा लोकांना थोडा प्रेफरन्स दिला जातो का आधी लवकर सेटवर, असं काही आहे? प्रेफरन्स दिला जातो म्हणजे असा डिरेक्टली प्रेफरन्स असा नाही मिळत, पण एक टीमला कॉन्फिडन्स येतो की ह्याला नॉलेज आहे, म्हणजे तो जो ट्रस्ट असतो. कारण अगदी नवख्या मुलावरती कोणी जबाबदारीचं काम देत नाही. तर हा शिकून आलाय किंवा ह्याला एक बेसिक नॉलेज आहे हे जर टीमला कळलं तर टीमलाही सोपं जातं त्याला आपल्यामध्ये अकोमोडेट करणं, आणि त्याही व्यक्तीला सोपं जातं त्या सगळ्या टीममध्ये जेल होणं. जर अगदीच नवीन असेल, त्याला काही कळतच नसेल, तर मग कोणीच त्याला कामही देणार नाही आणि मग त्याचा सेटवरती उपयोगी नाही. कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी जोडल्या गेलेल्या असतात कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्याच्यामुळे जर तुम्ही शिकून गेला तर त्याचा तुम्हालाही फायदा होतो आणि टीमलाही फायदा होतो. आणि शेवटी कसं आहे, जर ॲज अ एक पार्ट ऑफ अ टीम जर तुमचा टीमला फायदा होणार असेल तरच तुम्हालाही त्या गोष्टीचा फायदा होतो. जर तुमचा उपयोग नसेल किंवा तुमच्याकडनं काहीच तसे इनपुट दिले जात नसतील तर मग ती टीम पण तुम्हाला तशी अकोमोडेट करणार नाही पुढे जाऊन. किंवा एखाद्या प्रोजेक्टला केले पण नेक्स्ट मे बी तुमचा विचार नाही केला जाणार, असं कदाचित होऊ शकेल. एक्झॅक्टली. म्हणजे लॉंग टर्म करिअर जर करायचं असेल तर तुम्हाला बेसिक शिक्षण असणं गरजेचं आहे, तुमच्यात तो कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट बेसच करिअर असतं. म्हणजे असं होत नाही की मी एखाद्या टीमला एका वेळी जॉईन झालो आणि मी थ्रू आउट द लाईफ मी त्याच टीमबरोबर, असं होऊ शकत नाही. कारण प्रत्येक टीमचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतात, प्रत्येक टीमचं वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात किंवा तुमच्याही समोर वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज येत राहतात. की आज एखादे काय शॉर्ट फिल्म करतोय, उद्या एखादी वेबसिरीज करतोय. कारण आताच्या याच्यामध्ये तर OTTs आणि सिरियल्समुळे इतकी ऑप्शन्स आहेत. कोणाला सिरियलमध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला फिल्म म्हणजे फीचर फिल्म्समध्ये असेल इंटरेस्ट, एखादा कोणाला शॉर्ट फिल्म्सच करायच्या आहेत, वेब सिरीज करेल, किंवा कोणी आता यूट्यूब कंटेंट किंवा जो एकदम बेसिक ज्या नॉर्मल अवेलेबल झालेला आहे त्या याच्यामध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर तेही तुम्हाला मिळेल. पण तुम्हाला ते माहिती पाहिजे आणि तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्फिडेंटली काम करू शकलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही सर्वाईव्हच नाही करू शकत त्या गोष्टीमध्ये. येस. पण मग हे नक्की ठरवायचं कसं? म्हणजे समजा मला यायचं आहे इंडस्ट्रीमध्ये ॲज अ डिरेक्टर म्हणून, पण मला हे कळेल कसं की मला नक्की डिरेक्शनच मी केलं पाहिजे, म्हणजे तो कोर्स मी समजा चूज केला पाहिजे का? मे बी आता तू बरेच काही पॉड्स एक्सप्लेन केलेच, राईट? कॉस्ट्यूम, हेअर किंवा प्रोडक्शन असेल, तर आपला तो इंटरेस्ट कसा ओळखायचा? आता ह्याच्यामध्ये कसं ना, एकदा तुम्ही फिल्म मेकिंग हा एक थ्रू आउट प्रोसेस तुम्हाला जेव्हा कळते तेव्हा प्रत्येकाला स्वतःचं लायकिंग माहिती असतं, प्रत्येकाचा इंटरेस्ट काय आहे. म्हणजे जसं तू म्हणलीस कॉस्ट्यूम, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक कलर पॅलेट कळले पाहिजेत, तुम्हाला कॅरेक्टर्सचं डिझाईन कळलं पाहिजे, तुम्हाला त्या प्रोजेक्ट वाईज कॅरेक्टरची हिस्ट्री माहिती पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये पण प्रत्येक डिपार्टमेंटसाठी लागणारे तुमचे स्पेशलायझेशन्स वेगळे असतात. म्हणजे आर्ट डिपार्टमेंट असेल आणि एखादी हिस्टॉरिकल फिल्म असेल तर तेव्हा काय प्रॉप्स वापरले असतील, तेव्हाचं सेट डिझाईन कसं असेल, हे ज्याला नॉलेज असेल त्यांनी मग निर्णय घ्यावा की मी आर्ट डिपार्टमेंटमध्ये काम करतो. ज्याला कॉस्ट्युम्स म्हणजे क्लोदिंग मधलं नॉलेज आहे किंवा ते कलर पॅलेट कळत आहेत किंवा कॉस्ट्युम पॅटर्न्स माहिती आहेत किंवा कोणाला काय चांगलं दिसू शकतं या गोष्टी ज्याच्याकडे आहे त्यांनी कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये करिअर केलं पाहिजे. पण ह्या गोष्टी तुमच्या अनुभवातनं येतात. असं होत नाही की मी ठरवूनच येणार आहे की मला आर्ट डिपार्टमेंटमध्येच काम करायचं. तुम्हाला जर आर्ट डिरेक्टर व्हायचं असेल तर तो वेगळा भाग आहे. म्हणजे तुमचं शिक्षण जर तसं कमर्शियल व्हिज्युअल आर्ट्स किंवा कमर्शियल आर्ट्समध्ये झालेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे तर मग तुम्ही आर्ट डिरेक्टर म्हणून मग तिथे पण अशीच प्रोसेस असते, त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. पण ॲज अ फिल्म मेकर, ॲज अ फिल्म डिरेक्टर म्हणून जर तुम्हाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात. मग तुम्हाला त्याच्यातनं एक तुमचा स्वतःचा इन्स्टिंक्ट कळतो की मी कशामध्ये काम करू शकतो किंवा मला काय आवडतंय, म्हणजे मी कॅप्टन होण्याच्या लायक आहे की नाही हे तुम्हाला कळलं की मग तुमची ती प्रोसेस चालू होते. सो म्हणजे आपल्या जे बाकी फील्ड्स आहेत सगळे एज्युकेशनचे, इथे पण थोडंफार असंच असतं का की एक लाईक आपण म्हणतो पहिल्यांदा आपण सगळ्या गोष्टी शिक अँड देन द स्पेशलायझेशन विल कम, की तिथे तुम्ही चूज कराल, तू म्हटलास तसं आपल्या लायकिंगनुसार मला हे आवडत असेल तर मी मे बी या फील्डमध्ये जाऊ शकेन. ओके, नाईस. अजून एक ना बऱ्याचदा असं होतं की जी तू प्रोसेस मगाशी एक्सप्लेन केलीस सगळी, तर जसं तू म्हटला स्टीम वर्क आहे हे आणि वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर आपण काम करत असतो, राईट? कारण फिल्म मेकिंगमध्ये सगळ्यात एक असं आहे की फिक्स्ड नाही आहेत ना कोणत्याच गोष्टी, प्रत्येक सेट नवा आहे, प्रत्येक फिल्मचा सगळा हे नवा आहे. तर अशी काही अश्युरिटी आहे का या फील्डमध्ये जर करिअर, कारण आपण करिअर चूज करताना मे बी घरच्यांचं पण असतं ना की काय तुमची पुढे सेटलमेंट काय असणार आहे ह्या फील्डमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या अकॉर्डिंगली मला तुला विचारायचं आहे की एक जॉब ॲज सच म्हणून नाही, म्हणजे जॉबच करतात असं नाहीये, पण म्हणजे काय त्या सिक्युरिटी काय आहे पुढे जर मला ह्याच्यातच करिअर करायचं असेल तर? कितीही म्हटलं तरी फिल्म मेकिंग ही कला आहे. म्हणजे
तुमच्यामध्ये तो एक कलाकार असतो आणि म्हणून तुम्ही या फील्डमध्ये येता. आणि जसं मी मगाशी म्हटलं की हे सगळं ह्याच्यातलं जे करिअर आहे ते प्रोजेक्ट बेसिसवर आहे. त्याच्यामुळे जर तुमच्यामध्ये म्हणजे सगळ्यात मेन जो प्रश्न आहे की याच्यात जॉब असतो का, तर याच्यामध्ये खूप म्हणजे 100पैकी 1 असेल जॉब ऑपॉर्च्युनिटी, पण ती पण तुम्हाला खूप मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसमध्ये मिळते किंवा तुम्ही तेवढ्या कॅलिबरचे असाल तर तुम्हाला कोणी परमनंट साईन केलं. आपण म्हणतो आजकाल आपण ऐकतो की या डिरेक्टरला या प्रोडक्शन हाऊसनी 5 फिल्मसाठी साईन केलं आहे किंवा या हिरोईनला त्यांनी 12 फिल्मसाठी साईन केलंय. तर ते आहे, पण परत ती ॲश्युरिटी नाही किंवा तो जॉब नाही आहे आणि हे खूप रेअरली होत असेल. आणि सुरुवातीला ते असं होऊच शकत नाही. म्हणजे ज्यांची सुरुवात आहे त्यांच्यासाठी या फील्डमध्ये जॉब गॅरंटी नाही. जॉब मिळेल या अपेक्षेने कोणी या फील्डमध्ये ॲज अ डिरेक्टर किंवा ॲज अ फिल्म मेकर येणार असेल तर त्यांनी येऊ नये, कारण त्याच्यामध्ये त्यांना ती गॅरंटी नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्यातला जो काय स्पार्क आहे तो जसा तुम्ही समोर प्रेझेंट करता किंवा तुमची क्रिएटिव्हिटी जशी मांडता तसे तुम्ही ग्रो होत जाता, तशी तुमची पोझिशन वाढत जाते, तुमच्याचा ट्रस्ट बिल्ड होत जातो आणि मग तुम्हाला प्रोजेक्ट मिळतात. कारण हे करिअरच प्रोजेक्ट बेस आहे. कारण फिल्म डिरेक्टर हा एका प्रोजेक्टचा असतो. म्हणजे आज आपल्याकडे बरीचशी उदाहरणं आहेत की काही जण आहेत जे कॅमेरा पण करतात आणि डिरेक्शन पण करतात, पण एका प्रोजेक्टला जर तो ॲज अ DOP म्हणून डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणून काम केलं असेल तर दुसऱ्या प्रोजेक्टला त्यांनी डिरेक्टर म्हणून काम केलं, तिथे त्यांनी कॅमेरा ऑपरेट नाही केला. किंवा जे रायटर्स आहेत ते डिरेक्शन करतात किंवा काही ॲक्टर्स आहेत ते डिरेक्शन करतात. तर ह्या 2 वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. सो बरेच म्हणजे काही उदाहरणं आहेत की जे त्यांनी एकत्र पण सांभाळली आहेत, पण बरेच असं होतं की डिरेक्टर हा फक्त डिरेक्टर म्हणूनच सेटवरती जातो. म्हणजे तुम्ही त्या लेवलला गेल्यावरती सगळंच तुम्ही हँडल करता, हे परत खूप रेअर केस आहेत ते आपल्याकडे. पण मोस्टली एक डिपार्टमेंट एकाने, लेखक आणि दिग्दर्शक हा एक असू शकतो, कारण ती त्याची कल्पना आहे, त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि त्याला ते मांडायचं आहे म्हणून ते होऊ शकतं. पण मला जॉब करायचा आहे आणि मी आलोय आणि मला 2-3 गोष्टी एकत्र करायच्यात, तर ते असं इथे होऊ शकत नाही. कारण म्हणजे मग एक ना धड भाराभर चिंध्यासारखं ते होतं. मग तुमची स्पेसिफिकेशन, तुमचं जे टॅलेंट आहे ते त्या डिपार्टमेंट आहे, तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये काम करा, त्याच्यामध्ये स्वतःला प्रूव्ह करा आणि एक डिरेक्टर म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करा. मग जॉब करणाऱ्यांनी किंवा त्या उद्देशाने येणाऱ्यांसाठी हे फील्डच नाही. हे फील्डच नाही. अगदी स्पष्टपणेच सांगितलं. कारण कसं होतं की कशाच्या बेसिसवर जॉब मिळेल हा खूप मोठा प्रश्न. म्हणजे कुटुंबामध्ये किंवा घरच्यांमध्ये हा प्रश्न स्वाभाविक आहे, कारण एक तर खूप अनसर्टन फील्ड आहे आपलं. एक प्रोजेक्ट आज मिळाला, उद्या नाहीच मिळाला किंवा काही पिरियड गेला, प्रोजेक्ट्सच नाही मिळाले, तर ते सर्वाईव्ह कसं करायचं हा एक खूप मोठा प्रश्न आहे. पण चॅलेंज हेच आहे की तुम्ही स्वतः जर तेवढं प्रूव्ह केलं तर तुम्हाला काम मिळतं आणि ती कला आहे ती तुम्हाला जिवंत ठेवते. पण तुम्हाला त्या कलेला तुमचं तेवढं डेडिकेशननी तुम्ही कामही केलं पाहिजे. बरोबर. येस. आणि ते जे आता तू सर्वायवल बद्दल म्हणालास, तर आजकाल असं होत, म्हणजे हा डिफरन्स तुला जाणवतो का की पूर्वी लिमिटेड रिसोर्सेस होते ज्याच्यामध्ये काम करण्याचे ऑप्शन्स होते, पण कट टू आज म्हणशील तर तू खूप गोष्टी आहेत ना. म्हणजे तुम्ही फक्त फिल्म आणि OTTच करा असं नाही, अगदी तुम्ही तुमचं चॅनल सुरू करूनही त्याच्यावर तुमची कामं पोस्ट करू शकता. तर त्यामुळे काय म्हणत आपण कामाच्या संधी खूप वाढल्या आहेत असं वाटतं ना तुला? आणि आता म्हणजे जसं तू म्हणलीस की संधी पण आहेत, प्लॅटफॉर्म्स पण खूप आहेत. म्हणजे थिएटर फिल्म, फीचर फिल्म्स आपण म्हणतो, सिरियल्स आहेत, OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, यूट्यूब चॅनल हा सगळ्यांच्या हक्काचा आहे. आणि त्याच्यात आता रील्स हा एक विषय आला की जोही कोणी म्हणजे स्वतःच्या मोबाईलवरती पण ते करू शकतं. पण त्याचबरोबरीने कमर्शियल ज्या कंपनीज आहेत त्यांचे जे पोर्टफोलिओज बनतात किंवा वॉकथ्रूज बनतात, त्यांच्या ॲडव्हर्टाईज म्हणतात, याही गोष्टींना फिल्म मेकरच लागतात. म्हणजे फिल्म मेकर म्हणजे इज नॉट अ थिंग की फक्त फीचर फिल्म बनवणारे ते असतात, ते फिल्म मेकर असतात. कुठलंही गोष्ट म्हणजे ॲडव्हर्टाईज जरी बनवायची त्याला ती गोष्टच आहे. तुम्ही एखादं प्रॉडक्ट लोकांसमोर मांडताय तर ते गोष्टीनुरूपच ती मांडताय, तर तोही फिल्म मेकरच आहे. मला उलट वाटतं ते जास्त चॅलेंजिंग आहे, कारण 30 सेकंदात ती अख्खी प्रॉडक्ट तुम्हाला विकायचं आहे, डिरेक्टली असेल इनडायरेक्टली असेल. म्हणूनच त्याचे कमर्शियल्स पण तेवढे हाय रेंज आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. की तेच मी म्हटलं की फिल्म मेकरचा जो कामाचा जो आवाका आहे ना तो आता खूप मोठा झाला. म्हणजे आपण आता मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे आणि आपण मिनिटाला म्हणजे दिवसातले 24 तासापैकी आपण 20 तास जर मोबाईल बघत असतो त्यातले 18 तास आपण फक्त व्हिडिओच बघतो. कारण आज कम्युनिकेशनची लँग्वेज किंवा एंटरटेनमेंटची लँग्वेज फक्त व्हिडिओ झाली. आणि आता फिल्म हा जो म्हणजे शब्द आहे फिल्म, पण फॉर्मॅट तोच आहे. तुम्हाला त्याला डिरेक्टर लागणार, त्याला तुम्हाला स्क्रिप्ट रायटर लागणार, तुम्हाला कॅमेरा टीम लागणार, तुम्हाला आर्टिस्ट लागणार, आणि एक जो व्यक्ती जो त्याच्यावर डिसिजन्स घेतोय जो डिरेक्टर आहे तो फिल्म मेकर झाला.
म्हणजे तुमच्यासाठी आता तर खूप जास्त सोपं झालं. जर तुमच्यामध्ये टॅलेंट आहे आणि तुमच्यामध्ये ती क्रिएटिव्ह तो थॉट आणायची जी पद्धत आहे ती आहे, तर तुम्हाला करिअर करणं खरं तर सोपं आहे. पण म्हणून जॉब आहेत का तर नाही आहेत, पण खूप संधी आहेत तुम्हाला काम करायला. म्हणजे इंडिपेंडंटली तुम्ही काम करू शकता किंवा कुठल्या एखाद्या क्रिएटिव्ह याच्याबरोबर त्या कंपन्याच असतात क्रिएटिव्ह, त्यांना तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायची संधी आहे. फीचर फिल्म करायची तर तुम्हाला इंडिपेंडंटली, जसं मी मगाशी सांगितलं, त्या सगळ्या स्टेप्स आहेत. पण ॲडव्हर्टाईजमध्ये म्हणा किंवा या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे वॉकथ्रूज म्हणा किंवा यूट्यूबचे व्हिडिओज किंवा आता पॉडकास्ट, या सगळ्या फिक्शन आणि नॉन फिक्शन हे 2 प्रकार झालेत परत त्याच्यामध्ये. तर तिथेही डिरेक्टर हा लागतोच, कारण शेवटी क्रिएटिव्ह प्रेझेंटेशन त्या फ्रेममध्ये काय दिसतंय हे दाखवणं हे परत ती गरजेची आहेच. आणि सगळ्या डिपार्टमेंटला एक कोणीतरी बांधणारा धागा जो पाहिजे तो डिरेक्टर असतो शेवटी. त्याच्यामुळे इथे सगळीकडे डिरेक्टरची गरज आहे. त्याच्यामुळे संधी नक्कीच खूप आहेत या सगळ्या. म्हणजे अगदी आपण एखादा फनी व्हिडिओ बघतो की 2 मुलं आहेत, गप्पा मारतात आणि काहीतरी जोक एखादा त्यांच्यात क्रॅक होतो, तर ते पण डिझाईन करण्यामागे तो फिल्म मेकिंग ब्रेन जो असतो तो असतो असं. एक्झॅक्टली. आता म्हणजे जसं तू उदाहरण दिलं की 2 मित्र काहीतरी करतात, पण कोणीतरी एक जण असतो ना की अरे हे चांगलं दिसतंय किंवा हे चांगलं नाही होते, किंवा तो जोक समजा लिहिणे, म्हणजे त्याची पण स्क्रिप्ट लिहिलेली असेल, ते शूट केलेलं असेल, मग पोस्टचा पण पार्ट आहेच त्याच्यात ऑफकोर्स, जसे फनी साऊंड इफेक्ट टाकून मग ती एक कम्प्लीट आपल्या समोर एक प्रोडक्ट म्हणून ती गोष्ट. आता मित्रांनी जेव्हा करतात तेव्हा कोणाला तरी विचारतातच ना की बाबा कसं झालंय बघ, चांगला झालाय, मग त्याला आवडतोय का नाही. तर हे जे टीम वर्क आहे तेच आहे. पण जो मेन म्हणजे तो आता स्वतः आर्टिस्ट असेल किंवा कोणी डिरेक्टर म्हणजे एक थर्ड पर्सन ते करत असेल, तर तो डिरेक्टरच झाला त्या रील पुरता किंवा त्या एका स्किट पुरता. बरोबर आहे. मग पोझिशन तीच आहे. त्याचा स्कोप वेगळा आहे कामाचा, पण पोझिशन तीच आहे त्याची. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना इव्हन युट्यूबिंग आणि असं पण करिअर करायचं आहे तर त्यांनी फिल्म मेकिंग शिकावं. म्हणजे तुझ्या आत्ताच्या बोलण्यातनं तर मला अगदी असं वाटलं खरं तर, कारण तुम्ही ते शिकल्याशिवाय तुम्हाला तो पूर्ण पिक्चर बघता येत नाही. म्हणजे आता बरेच जण आहेत की मला कॅमेरा येतो तर मी डिरेक्टर बनतो आणि मी करतो, असंही करणारे आहेत. किंवा मला लिहिता येतं तर मी लिहितो आणि माझा कॅमेरा घेतो, माझं शूट करतो, असं होतं. पण तुम्ही जर चांगलं कंटेंट किंवा चांगला काय म्हणतात त्याला, चांगली स्क्रिप्ट आणि चांगला कंटेंट जर तुम्ही लोकांपर्यंत नाही पोहोचवला तर ते चालत नाही. म्हणजे मग आपल्याकडे जे आता म्हणजे युट्यूब किंवा ह्याचे की मला व्ह्यूजच मिळत नाहीयेत, माझा वॉच टाइमच कम्प्लीट होत नाही, कारण त्याचं कारण ते बरोबर, किंवा एखादाच व्हिडिओ व्हायरल झालाय परत पुढे काही नसतं, तो असा चुकून झालेला असतो, तर तुम्हाला ते दिसत नाही पिक्चर. तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्टीज नसल्यामुळे, तुम्ही त्याचं शिक्षण घेतलं नसल्यामुळे, आहेत काही लोक न शिक्षण घेता पण मोठी झालेली आहेत, पण त्यांनीही कोणाचा तरी सपोर्ट घेतला किंवा त्यांनी बेसिक काहीतरी गोष्टी शिकलेल्याच आहेत. अगदीच काहीच शिकलो नाही आणि मी चालू करतोय असं कोणीच करत नाही, किंवा करून करून तरी शिकतात. आपण ज्यांच्याकडे तेवढा वेळ आहे त्यांनी ते करावं, करून करून शिकतोय. पण ज्यांना एक करिअर म्हणून हे करायचं आहे त्यांनी मात्र नक्की ह्याच्यातलं बेसिक तरी शिक्षण घ्यावं आणि मग त्याच्यामध्ये उतरावं. कारण नाहीतर मग तसं आहे की तुमचं स्वतःचं मॉरल डाऊन होतं, तुमच्यावर कोणी कॉन्फिडन्स दाखवत नाही, तुम्हाला स्वतःलाही कॉन्फिडेंटली उभं राहता येत नाही, आणि मग नंतर मग फिल्म इंडस्ट्रीला नावं ठेवणं चालू होतं की तिथं काहीच घडत नाही. त्याची कारणं ही आहेत, कारण जी नावं ठेवतात त्यांना अनुभव वाईट आलेले असतात म्हणून ते नावं ठेवतात, किंवा सक्सेसच नाही या फील्डमध्ये लगेच, असं पण एक जरा अप्रोच असतो लोकांचा. एक्झॅक्टली. आणि कारण आता ह्याला जे ते फिल्म इंडस्ट्री म्हणतात, म्हणजे हे करिअर जरी असलं तरी फिल्म इंडस्ट्री आहे. इंडस्ट्री म्हणजे काय, तुम्ही काहीतरी प्रॉडक्ट देता, ते विकता, त्यातनं पैसे कमवता आणि त्यातनं परत दुसरं नवीन काहीतरी प्रॉडक्ट मिळतं. ही सायकल चालू आहे. जर तुम्ही त्या सायकल त्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही मर्जच होऊ नाही शकलात तर तुम्हाला ते यश कधीच मिळणार नाही. आणि तुम्हाला आपण हे सगळं करतो ते सगळ्यात शेवटी कुठेतरी फायनान्शियल इन्कम या गोष्टीसाठीच करत असतो. जर ते मिळालं नाही तरी तुम्ही त्याला फेल्युअर हे समजू शकता, आणि मग त्याच्यामुळेच मग मॉरल डाऊन होणे, इंडस्ट्रीतनं बाहेर पडणे, ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते की आपण कुठेतरी नॉलेज घेतलं नसतं तिथे. बरोबर आहे. सो शार्दूल, तू आता बोलताना जे कॅमेराबद्दल म्हणालास तर मला त्यालाच थोडंसं कंटिन्यू करायचं आहे की कॅमेरा येतो म्हणून आपण डिरेक्टर मी होऊ शकतो, असं ह्याच्याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे हा अप्रोच किती बरोबर आहे? सुरुवातीच्या काळात कॅमेरा येतो म्हणून फिल्म मेकर बनणं ही एक कॉमन गोष्ट झाली आताच्या काळात, किंवा कारण त्याचं ना खूप एक फॅसिनेशन आहे एक्झॅक्टली कॅमेराचं जरा मुलांना. आणि त्याच्याही उलट ज्याला फिल्म मेकर व्हायचं आहे त्यांचा असं समज असतं की माझ्याकडे कॅमेरा हवा. हे दोन्ही गोष्टी वायसे वर्सा त्या आहेत. कॅमेरा येणं गरजेचं आहे, नो डाऊट, कारण डिरेक्टरला कॅमेरा लँग्वेज कळणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय तो फ्रेममध्ये ते सगळं दाखवूच शकणार नाही. पण
कंपल्सरी नाही आहे किंवा ती तशी कॅमेरा ऑपरेट करता येणं ही गरज नाही आहे. कारण त्यासाठीच आपल्याकडे एक दुसरं डेजिग्नेशन आहे त्या इंडस्ट्रीमध्ये, सिनेमॅटोग्राफर म्हणा किंवा डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणा. ती जी व्यक्ती आहे ती त्यासाठीच अपॉइंट केलेली आहे. कारण जसं मगाशी मी बोलताना बोललो की दोन्ही रिस्पॉन्सिबिलिटीज एकत्र हँडल करणं हे थोडं अवघड काम होऊ शकतं, तुमचा फोकस हलू शकतो. इनिशियली तुम्हाला जेव्हा सुरुवात तुम्हाला करायची आहे तेव्हा हे ठीक आहे की मीच कॅमेरा करतोय, मीच डिरेक्टर आहे, पण करिअर ग्रो करायसाठी तुमचा फोकस कुठल्या तरी एका गोष्टीवरती पाहिजे. मग तुम्हाला डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी व्हायचं असेल मग तुम्ही कॅमेराच्या सगळ्या टेक्निक्स, वेगवेगळ्या पद्धतीचे कॅमेराज, त्यांची ऑपरेटिंग कसे होतात किंवा त्याच्यामध्ये ज्या बारकावे असतात, म्हणजे ॲपर्चर म्हणा, फोकस म्हणा किंवा जे काही त्याच्या गोष्टी त्या शिकून घ्या. त्याच्यानंतर मग ते शिकून झाल्यानंतर मग तुम्ही डिरेक्टर म्हणून तुमची प्रोसेस चालू करा. पण कॅमेरा आहे आणि कॅमेरा ऑपरेट करता येतो म्हणून डिरेक्टर होत आहेत, ही तशा पद्धतीने थोडी रिस्की आहे. म्हणजे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण ती रिस्क असू शकते. कारण कॅमेरामनला अभिनेत्याकडनं अभिनय काढून घेणं किंवा त्याचा जो कुठल्याही फिल्मचा किंवा कुठल्याही स्टोरीचा जो एक ग्राफ असतो तो डिसाईड करणं, ह्याच्यावर जेव्हा कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं आणि तेव्हा तो कॅमेराच्या टेक्निक्समध्ये अडकतो आणि ॲट अ सेम टाईम तो आर्टिस्ट किंवा त्या स्टोरीचा ग्राफ डिझाईन करायला जातो, तेव्हा त्या गोष्टी जमू शकत नाहीत. कारण त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि दोन्ही पण तितक्याच डीप आहेत ना. म्हणजे कॅमेरा करणं ही एक वेगळी जबाबदारी आहे आणि डिरेक्शन वेगळी. एक खूप टेक्निकल गोष्ट आहे कॅमेरा करणं आणि दुसरी गोष्ट आहे ती क्रिएटिव्ह इमोशनल गोष्ट आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली तुम्हाला जर करता येत असेल तर खूप ग्रेट आहे, पण सुरुवातीला तसं करू नये असं एक सर्वसामान्य मत आहे. बरोबर. तर मग हेच सेम ऍक्टिंगच्या बाबतीत पण होतं का की जर डिरेक्टरच ऍक्टिंग करत असेल तर तो फोकस त्यावेळी पण काय वाटतं तुला? परत मी म्हणतच म्हणजे सुरुवात असेल तर हे करू नये, कारण शेवटी दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. एक तुम्हाला टेक्निकल गोष्ट सांभाळायची आणि एक अभिनय करायचा आहे, तर त्याच्यामधल्या तुमच्या इन्व्हॉल्वमेंट्स, तुमच्या इमोशन्स वेगळ्या असतात. पण फक्त जर तुम्ही एका मोठ्या लेवलला गेलेला असाल आणि तुमची टीम तेवढी चांगली असेल तर तुम्ही तुमचे जे असोसिएट्स असतात किंवा क्रिएटिव्ह डिरेक्टर, असिस्टंट्स असतात त्यांना तुम्ही एक डिझाईन करून दिलेलं असतं, ते एक्झिक्यूट करत असतात. म्हणजे ते तुम्हाला इनपुट्स देऊ शकतात, तुमच्याकडनं त्या गोष्टी ॲक्टिंगमधल्या पण आणि डिरेक्शनमधल्या पण ज्या गोष्टी तुम्हाला एक्सपेक्टेड आहेत ॲज अ डिरेक्टर आणि ॲज अ ॲक्टर त्या तुम्हाला सपोर्ट देऊ शकतात. त्या लेव्हलला गेल्यावरती ते करणं योग्य आहे, कारण तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स पण असतो आणि टीमलाही तुमच्यावरती कॉन्फिडन्स असतो. पण जर इनिशियल लेवललाच म्हणजे माझीच बॅट आणि मीच बॅटिंग करणार असं जर असेल तर तसं करू नये. बरोबर आहे. त्या वेगळ्या हेड्स आहेत, तर जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही ते वेगळंच ठेवलेलं जास्त चांगलं आहे. म्हणजे असं पर्सनली मला वाटतं. काही लोक आहेत ते करतात आणि त्यांना ते जमू शकतं. सगळ्यांनाच जमणार नाही अशातला भाग नाहीये, जमूही शकतं, पण बिगिनिंग ऑफ करिअरला शक्यतो ती रिस्क त्या पॉइंटलाच घेऊ नये असं वाटतं. राईट. आता हे सगळे तर झाले पॉइंट्स की एक सर्टन एक्सपिरियन्स आपण जेव्हा आलेला आहे तेव्हा आपण करू. पण अगेन बॅक टू द आपलं जे मेन होतं की करिअरची सुरुवात म्हणून जर मी या फील्डकडे बघत असेल तर काय स्किल सेट ॲज अ डिरेक्टर म्हणून किंवा ॲज अ फिल्म मेकर म्हणून मी स्वतःमध्ये डेव्हलप केले पाहिजेत जर मला याच्यामध्ये एक फुल टाईम आणि सिरियस करिअर करायचं असेल तर? ओके. सगळ्यात मेन तर गोष्ट ही आहे की ॲज अ डिरेक्टर म्हणून येताना तुम्हाला कष्टाची तयारी ठेवली पाहिजे. कारण एक खूप मोठा स्पॅन असतो की तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं स्वतःला प्रूव्ह करायसाठी. तो स्पॅन तुम्ही रिकवर केलात, त्याच्यामधनं त्या स्पॅनमधनं तुम्ही पास झालात की तुम्ही तुमच्या बाकीच्या जसं मगाशी मी बोललो ज्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात त्या सगळ्या तुम्ही कॅरी केल्यात की तुम्हाला एक क्रिएटिव्ह पर्सन किंवा एक स्टोरी टेलर म्हणून उभं राहायला लागतं. तुम्ही तुमच्या डोक्यातली किंवा कुठलीही एक गोष्ट लोकांना कन्व्हिन्स करून देता व्हिज्युअल फॉर्म्सच्या माध्यमातून, तर तुम्हाला तो स्टोरी टेलर स्वतःच्या मधला तो तुम्हाला समोर आणावा लागतो. कॉन्फिडन्स, ती क्रिएटिव्हिटी तुम्हाला डेव्हलप करावी लागते. कष्टाची तर मी तुम्हाला म्हटलं तसं ते सगळं ठेवावं लागतं. तुम्हाला कमर्शियल गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे. तुम्हाला आजूबाजूला घडणाऱ्या सोशल गोष्टी म्हणजे करंट अफेअर्सवरती असतील किंवा इतिहास असेल, संस्कृती असेल, या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास ठेवावा लागतो. असं होत नाही की माझ्यासमोर एक स्क्रिप्ट आली आहे, मी फक्त आर्टिस्टनी कुठं उभं राहायचं, कॅमेरा कुठं ठेवायचा आणि ते डिपार्टमेंट त्यांचं काम करतात आणि मी फक्त तुम्हाला ऑर्डर्स देतोय बसून, असं होत नाही. तुमचा स्वतःचाही त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असावा लागतो. आजकाल म्हणजे आता बाहेर काय चालू आहे, मार्केटमध्ये काय कुठली गोष्ट चांगल्या पद्धतीने चालतीये किंवा एक प्रोजेक्ट बनायला जो काही वेळ लागणार आहे, म्हणजे एक सर्वसाधारणतः मराठीमध्ये जर आपण म्हटलं तर एक चित्रपट बनायला 6 ते 8 महिने सर्वसाधारणपणे लागतात. त्याचा वेळ कमी जास्त होऊ शकतो.
मोठ्या सेल्स असेल तर 2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला लागू शकतात. पण तो चित्रपट आपण जेव्हा रिलीज करणार आहोत किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती तो लोकांसमोर आणणार आहोत तेव्हाची परिस्थिती काय असेल ह्याचे तुम्हाला जजमेंट घ्यावं लागतं. म्हणजे कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि क्रिएटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आणि सोशल पॉईंट ऑफ व्ह्यू ह्या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला असावा लागतो. हे दिग्दर्शक असणं म्हणजे फक्त टेक्निकली कमांड घेणारी पोझिशन आहे, पण त्याच्याबद्दल तुम्हाला तेवढा प्रत्येक प्रोजेक्टचा अभ्यास नव्याने सुरुवात करावा लागतो. कारण प्रत्येक गोष्टीला लागणारी काय म्हणतात त्याला पार्श्वभूमी वेगळी आहे, त्याच्या गोष्टीची त्याच्या लागणाऱ्या गरजा वेगळ्या आहेत. तर त्या सगळ्या तुम्हाला समजून घेता येतात. तुम्हाला त्यातले इमोशन म्हणजे दिग्दर्शक हा तेवढाच इमोशनली पण स्ट्रॉंग असावा लागतो. त्याला ते कळलं पाहिजे की ह्या पात्राकडनं मला काय करून घ्यायचंय, तर तो त्या अभिनेत्याला सांगू शकतो की मला हे हवंय. तर त्याचाही अभ्यास त्याचा असावा लागतो. म्हणजे टेक्निकली जसं तुम्हाला म्हणजे टेक्निकल गोष्टी तुम्हाला सगळ्या शिकाव्या लागतात, जसं मी म्हटलं तसं त्या सगळ्या शिकल्यानंतर तुम्हाला स्वतःला पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रो करावं लागतं. आणि म्हणून एक्सपिरियन्स गरजेचा असतो. म्हणजे आता माझं उदाहरण घेशील तर मी 15 वर्ष ह्या सगळ्या प्रोसेसमधनं पास झाल्यावरती आता इंडिपेंडंटच्या लेवलला मी स्वतःला प्रमोट करतो की आता मी करेन. तर ज्याला करिअर सुरू करायचं आहे त्यांनी ठीक आहे, तुम्हाला प्रत्येकाचा टाईम पिरियड हा वेगळा असू शकतो, पण त्या पायऱ्या तुम्हाला चढाव्याच लागतात. तुम्हाला तुमच्यातले स्किल सेट ते त्या लेवलला आणावेच लागतात. तुम्हाला कमर्शियल म्हणजे प्रोड्युसर्स जे असतात किंवा डिस्ट्रीब्युटर मार्केटिंगच्या टीम असतात त्यांना कमर्शियली पण प्रोजेक्टचं सगळं व्हॅल्युएशन तुम्हाला समजून सांगावं लागतं, किंवा वायसेवरचं तुम्हाला जे बजेट मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रोजेक्ट बसवावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात. आणि परत ह्या सगळ्या कॉन्फिडंटली आणि क्रिएटिव्हली लोकांसमोर मांडणं हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये. हे ज्याला जमतं तो चांगला दिग्दर्शक होऊ शकतो. पण ते परत शिक्षण, तुमचा अनुभव आणि तुमची क्रिएटिव्हिटी ह्या तिन्हीची सांगड घातली, तुम्ही ते सगळं एकत्र कोलॅबरेट केलं की तुम्ही ते चांगल्या पद्धतीने समोर मांडू शकता. म्हणजे फक्त ती जी ऑनसेट किंवा प्रीसाठी जी आपण म्हणतो क्रिएटिव्हिटी आणि ते क्रिएटिव्ह थिंकिंग, तर तेवढ्यापुरतं ते लिमिटेड नाही आहे. म्हणजे तू आत्ता बोलताना म्हणालास की नंतरचं जे डिस्ट्रीब्युशन किंवा मार्केटिंग म्हणजे ती तर गणितं सगळी वेगळीच असतात, राईट? सो त्याच्यामध्ये पण डिरेक्टरचा पार्ट असतो. हो, असूच शकतो, कारण डिसिजन हा त्याचा असतो. प्रोड्युसर्स किंवा आता प्रोडक्शन हाऊसेस मोठे मोठे आहेत त्यांची टीम असते, पण ती गोष्ट कुठल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायची आहे हे डिसिजन तर शेवटी डिरेक्टरचंच असतं. आणि म्हणजे आता माझ्याच्यातनं बोलण्यात एक मुद्दा राहिला की पोस्ट प्रोडक्शनचा जो पार्ट असतो की आता एडिट झालं किंवा आता व्हीएफएक्सचं खूप मोठ्या प्रमाणात या फिल्म्समध्ये सगळ्यांच्या मध्ये त्या गोष्टी असतात, तर त्याला त्याही टेक्निकल गोष्टी माहिती पाहिजे. किंवा आता म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याचशा चित्रपटांच्या ट्रेलर नंतर कॉन्ट्रोवर्सीज होतात, तर त्याचा चित्रपटाच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता त्या बदलणं किंवा त्या रिलीजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नेणं, हेही डिसिजन्स त्या डिरेक्टरला घेता आले पाहिजेत. म्हणजे डिरेक्टर हा स्पॉन्टेनियस डिसिजन घेणारा पण लागतो. किंवा शूट दरम्यान किंवा अशा ज्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही लेवलला एखादा असा निर्णय घ्यावा लागू शकतो की जो तुम्हाला पसंत नाहीये पण तो तुम्हाला घ्यायला लागतोय. किंवा ते तुम्ही आधी प्लॅन केलेलं नाही आणि आता तुम्हाला काही फॉर सम रिझन तुम्हाला ते करावं लागणार. तीही तुमच्यामध्ये कपॅसिटी हवी की एखादी अडचणच समोर आली तर ती कशी टॅकल करायची आणि त्याच्यातनं प्रोजेक्टला बाधा न म्हणजे तो ऑब्स्टॅकल क्रिएट न होता तुम्ही तो रन कसा करायचा, तुमच्यात तो बुद्धिमत्ता पण पाहिजे, व्यावहारिक ज्ञान पण पाहिजे आणि ती धमक पण पाहिजे की तो डिसिजन घेणं. हे दिसतं तेवढं सोपं नाहीये. म्हणजे आता जे म्हणतात की मला डिरेक्टर व्हायचं आहे, म्हणजे आपल्या या इंडस्ट्रीमध्ये एक लाईन आहे की मला एखाद्याला स्वप्न पडतं की तो डिरेक्टर तो दुसऱ्याची उठून तो लगेच काम चालू करतो, तर तसं होत नाही. तुम्हाला त्याचा अभ्यास हा करावाच लागतो, त्याशिवाय तुम्हाला ते यश मिळत नाही. जे दिसतं ते यश त्याशिवाय तुम्हाला मिळत नाही. बरोबर. किंवा जे बघतोय आपण त्या लोकांनी केलेली आहे त्याच्या मागे खूप मेहनत, ती ऍक्च्युली आपण अभ्यास केला पाहिजे त्या सगळ्याचा. ती जी यशाची पायरी आपण फक्त बघून ती चढायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या मागे ह्या 100 पायऱ्या त्यांनी ऑलरेडी त्या सगळ्या पार केल्यात आणि म्हणून आपल्याला दिसेल ती पायरी त्यांच्यासमोर आलेली आहे. आपण त्याच्याकडे कधीच लक्ष जात नाही. तरी आता सोशल मीडियामधनं बऱ्याच डिरेक्टर्सचं किंवा अशा क्रिएटिव्ह पर्सनची हिस्ट्री आपल्याला कळते की तो काय काय करून इथपर्यंत पोहोचलाय. तर तोही अभ्यास गरजेचा आहे की आज ते त्या लेवलला पोहोचले. जर मला त्या उंचीपर्यंत पोहोचायचं आहे तर मला तेही स्ट्रगल पूर्ण करणं गरजेचं आहे आणि ती मानसिक तयारी पण पाहिजे. आणि त्यासाठी मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी आर्थिक छोटे छोटे प्रोजेक्ट करत राहणं की ज्यातनं तुमचं कमर्शियल तुमचे चालू राहतील आणि तुम्हाला सर्व्हाइव्ह करायला तो पिरियड सर्व्हाइव्ह करायला. मोठे प्रोजेक्ट तर काही सारखे मिळत नसतील, राईट? बरोबर. पण मोठे प्रोजेक्ट
मिळणं किंवा मोठ्याच प्रोजेक्ट करणं हा अट्टहास पण असणं चुकीचं आहे. तुम्ही छोटे छोटे पण प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे. जे आत्ता खरं तर पॉसिबल आहे ना, म्हणजे काही वर्षांपूर्वी आपण म्हटलं तसं की ते नव्हतेच ऑप्शन, पण मग आता आहेत. तर मला वाटतं त्याचा बेनिफिट सगळ्या ह्या नवीन फिल्म मेकर्सनी घेतला पाहिजे. नक्की. आणि आता तर डिव्हायसेस पण आलेत, म्हणजे हँडी कॅमेरे झालेत, इव्हन आता मोबाईल्सवरती पण काम करता येतं. तर ते एक्सपेरिमेंट्स करत राहणं, त्या छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लोर करत राहणं, हेही करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्याचा म्हणजे ह्या एक्सपिरियन्सचा तुमच्या मेन समजा एखादी फिल्म आहे तर त्याच्यात फायदाच होत असेल ना, कारण का परत अगेन काही टेक्निक वेगळे असतात की समजा मला युट्यूबसाठी मी जर काम करते आहे तर ते त्याची प्रोसेस वेगळी आहे आणि फिल्मची वेगळी आहे, असं काही असतं का? ह्या सगळ्याचं एक काय म्हणू आपण कॉम्बिनेशन आहे आणि एक होलसम तुमच्याकडे एक्सपिरियन्स येतो. एक बेसिक प्रोसेस सगळ्याची सेम आहे, कारण जो या सगळ्याचा बेस आहे तो फिल्म मेकिंग हाच आहे. म्हणजे त्याची थिअरी जर बेसिक बघशील तर ती सगळ्यांच्या इथं सेमच आहे. पण एखादा प्रोजेक्ट कुठे आपण रिलीज करणार आहोत त्याच्या दृष्टीने काही बदलणाऱ्या काही गोष्टी असतात ज्याच्यात तुम्हाला त्या गोष्टी कळाव्या लागतात. म्हणजे OTT प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्यासाठी जे टेक्निकल्स काही गोष्टी वेगळ्या असतात, थिएटरिकल रिलीजसाठीच्या लागणाऱ्या काही गोष्टी वेगळ्या असतात, यूट्यूब किंवा अगदी आता इन्स्टा फेसबुक यावरती जे चालतं त्याचं मार्केटिंग वेगळं, त्याचं मार्केटिंग हा परत एक वेगळा मुद्दा झाला. टेक्निकल गोष्टी पण वेगळ्या असतात आणि मार्केटिंग गोष्टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूच्या गोष्टी पण वेगळ्या असतात. तर ते नॉलेज तुम्हाला घेणं गरजेचं असतं, कारण ती स्केल खूप वेगळी आहे. त्या प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकाला लागणारी गरज वेगळी आहे, त्या प्रत्येक माध्यमाची गरज वेगळी आहे. तर तेही तुम्हाला माहिती पाहिजे या सगळ्यामधून. सो ओव्हरऑलच एक अस्पायरिंग फिल्म मेकरसाठी काय सांगशील तू? एक अगदी जर मी तुला समअप म्हणाले की लाईक काय हायलाइटिंग जर तुला पॉइंट्स करायचे असतील तर ते तू कसे सांगशील? फिल्म मेकर होणं हे खूप मोठं ड्रीम आहे आणि त्यासाठी झोपून चालत नाही. त्यासाठी तुम्हाला जागेपणीच कष्ट करावे लागतात. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ते कष्ट हे घ्यावेच लागतात. हे फिल्म मेकर किंवा ॲज अ डिरेक्टर हे करिअर खरं तर खूप छान आहे, कारण तुम्हाला रोज नवीन शिकायला मिळतं, रोज वेगवेगळ्या लोकांबरोबर तुम्हाला डील करता येतं, रोज वेगवेगळी पात्र तुम्ही उभी करून देता किंवा एक आभासी दुनिया तुम्ही लोकांसमोर आणता. तर त्यासाठी लागणारे कष्ट तुमची करायची तयारी असेल तर हे खूप चांगलं करिअर आहे. करिअर म्हणजे चांगला करिअर ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये एका लिमिट नंतर कमर्शियली पण तुम्ही चांगले ग्रो होता, एक ह्युमन बिईंग म्हणून पण तुम्ही चांगले ग्रो होता, कारण तुमचं रिलेशन हे प्रत्येक वेगवेगळ्या सोसायटीशी असतं, वेगवेगळ्या कल्चर्स बरोबर तुमचं टायअप होऊ शकतो, हे तुम्हाला अभ्यास होऊ शकतो त्या गोष्टींचा. सो एक काय म्हणतात परिपूर्ण जर तुम्हाला ग्रो व्हायचं असेल तर हे करिअर खरंच खूप चांगलं आहे. पण तेवढ्याच पद्धती त्याच्यात कष्ट पण तेवढेच आहेत. हे तेवढं सोपं करिअर नाही आहे जे आजकाल सर्वसामान्य लोकांना वाटतं की त्याला काय होतं आपण करू शकतो. तर इतकं सोपं ते नक्कीच नाहीये. त्याच्यात तुमचा अभ्यास आहे, तुमचे कष्ट आहेत आणि कॉन्फिडन्स, परत तुमची क्रिएटिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर फिल्म मेकिंग सारखं करिअर नाहीये दुसरं. नक्कीच म्हणजे येणाऱ्या लोकांना जर या सगळ्या गोष्टी त्यांना करायची ताकद असेल तर त्यांनी नक्कीच या फील्डमध्ये यावं. सो येस, थँक्यू सो मच शार्दूल. तुझ्याबरोबर आपण म्हणजे तू आत्ता जे पॉईंट सांगितले मला वाटतं ते नक्की खूप हेल्पफुल ठरतील ज्यांना करिअर करायचं आहे या सगळ्या फील्डमध्ये. आणि येस, आणि जसं शार्दूल म्हणाला की हे करिअर ऑप्शन इंटरेस्टिंग आहे, कष्ट करण्याची जर तुमची तयारी असेल तर डेफिनेटली तुम्ही या फील्डमध्ये या. ह्या सगळे वेगवेगळे अनुभव तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समधले घेऊन एक छान सक्सेसफुल फिल्म मेकर म्हणून स्वतःचं करिअर करू शकता. पण येस, डेफिनेटली चॅलेंजिंग करिअर आहे आणि मला असं वाटतं चॅलेंजेस घेण्यामध्येच खरं तर मजा आहे. एक टिपिकल तुम्हाला जर मार्ग नको असेल आणि काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह चॅलेंजिंग करायचं असेल तर डेफिनेटली हे फील्ड तुमच्यासाठीच आहे.